यानंतरची बातमी आहे धुळ्यातल्या एका शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यावधींचं घबाड सापडलंय। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधनं पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती। विकास कामांची पाहणी करण्यासाठी 11 आमदारांचं शिष्टमंडळ धुळ्यामध्ये दाखल झालं होतं। धुळ्यातल्या गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांच्या नावाने ही रूम 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती। शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे शासकीय कार्यालयांमधनं या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोचते केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला आणि रात्री उशिरा या रूमचं कुलूप तोडून तपासणी केल्यानंतर इथे 1,84,00,00,000ची रोकड सापडली आहे। 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं असंही कळतंय। ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता। तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली। 1,84,00,000 रुपये कमी नाही। काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे। या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा PA किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशाला उभे राहू केलं असे पैसे दिले असतील। आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या। आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे। राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे। धुळ्यातल्या विश्रामगृहामध्ये सापडलेल्या कोट्यावधींच्या घबाडाच्या घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्र राज्य विधानमंडळाची अंदाज समिती ही 3 दिवसांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेली होती। काल या समितीच्या दौऱ्याचा पहिलाच दिवस होता आणि ही समिती 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये धुळे जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांची पाहणी करणार होती, शासकीय प्रकल्पांना भेट देणार होती। यासोबतच विविध प्रकल्पांची पाहणी करून त्या संदर्भातला अहवाल जो आहे तो राज्य शासनाला सादर करणार होती। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू होणार होतं। आणि शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी देखील समितीचे काही सदस्य उतरलेले होते। या ठिकाणी जी काही रूम नंबर 102 आहे या ठिकाणी या रूम नंबर 102 मध्ये काही पैसे ठेवण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांना मिळाली होती। आणि या माहितीच्या आधारे या समितीमधल्या असलेल्या आमदारांना देण्यासाठी हे पैसे या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती अनिल गोटे यांना मिळाली होती। तसेच ही जी काही रूम आहे ही रूम या समितीचे अध्यक्ष असणारे अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने देखील बुक करण्यात आली होती। या रूम मध्ये पैसे ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अनिल गोटे यांनी या ठिकाणी सायंकाळपासून ठिय्या आंदोलन केलं होतं आणि या रूमची तपासणी करण्यात यावी आणि या ठिकाणी जे काही पैसे ठेवण्यात आले ते बाहेर काढण्यात यावे अशी मागणी अनिल गोटे यांनी केली होती। आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन रात्री उशिरा दाखल झालं आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ही रूम उघडून या ठिकाणी तपासणी केली असता तब्बल 1,84,84,200 रुपये इतकी रक्कम या ठिकाणी मिळून आलेली आहे। त्याच्यामुळे आता ही जप्त करण्यात आलेली रक्कम आता नेमकी प्रशासन आता यावरती काय काम करतं हे देखील बघणं महत्वाचं आहे। आणि त्यासोबतच आता या सगळ्या प्रकाराच्या नंतर राज्य शासन असेल आणि प्रशासन असेल यांच्या माध्यमातून नेमकी काय कारवाई होते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।